नमस्कार, रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे नागपंचमी स्पेशल पुरणाचे उकडीचे दिंड। चला तर मग बघूया कसं करायचे ते। चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी कणिक घेतलेली आहे। कणकेचं प्रमाण आपल्या घरी किती पुरण आहे त्याच्यावर अवलंबून आहे किती दिंड करायचे आहेत ते। त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल। ही कणिक छान अशी हाताला चोळून घ्यायची। हाताने अशी छान चोळली की सगळं तेल मीठ असं त्यात मिक्स होतं। खूपही जास्त आपल्याला तेल टाकायचं नाही आहे। हे सगळं असं तेल मीठ कणकीत थोडंसं मिक्स केलं की आपण कणिक भिजवणार आहोत। साध्याच पाण्याने कणिक भिजवायची आहे। हे पहा कणिक भिजवून झाली आहे। जसं आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवतो ना तशीच अगदी भिजवायची आहे ती। फक्त आता याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। एक टीस्पून भर तेल मी याच्यात आता टाकलेलं आहे। हे पहा आपण ते 1 टीस्पून तेल पूर्णपणे या कणकीच्या उंड्यामध्ये छान मिक्स करून घेतलंय। बघा तुम्ही छान आपले मऊ अशी कणिक तयार झाली आहे। आता आपण हा जो कणकीचा उंडा आहे हा 10 मिनिटं असाच ठेवून देणार मुरत। 10 मिनिटं झाले, छान मुरली आपली कणिक। आता ह्याच्यात आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। आपल्याला दिंड कोणत्या साईजचा करायचा आहे त्याप्रमाणे आपण गोळे करायचे। मी छोटे छोटेच करते त्यामुळे मी गोळे पण छोटेच करणार आहे। असा हा गोळा करून थोडीशी तांदळाची पिठी किंवा कणिक पोळपाटावर अशी टाकून घ्यायची आणि त्याच्यावर मग हे छोटीशी पुरी सारखी हे लाटून घ्यायचं पुरीच्या साइज मध्ये। थोडंसं ओव्हल शेप मध्ये घ्यायचं किंवा लांबट असा आकार, एकदम गोल पुरी सारखा नाही करायचा। आणि आपली पोळी कशी जेवढी पातळ असते ना बस तेवढाच। हे बघा असं आपल्याला त्याला शेप देऊन घ्यायचा आहे। आणि मग मी पुरण आधीच तयार करून ठेवलेलं आहे। त्यात आपल्याला हवं तेवढं पुरण यात असं घालायचं आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं हे असं। आणि आता या ठिकाणी मात्र ह्याला आणि या ठिकाणी याला थोडंसं तेल लावून हे असं बंद करायचं। हा आपला एक दिंड तयार। नवीन जनरेशनच्या भाषेत बोलायचं झालं तर मोमोज, पुरणाचे मोमोज। खरं
किती जुना पदार्थ आहे आपला हा, पण मुलांना सगळ्यांना आवडतोच असंही नाही. आपल्याकडे प्रत्येक सणाला प्रत्येक पदार्थाचं महत्त्व असतं. नागपंचमीला तवा चालत नाही, मग पुरणाची पोळी करायची कशी, म्हणून मग हे उकडीचे दिंड असं असतं. कोणाकोणाकडे नैवेद्याला हेच लागतं. हे पहा, आता परत मी थोडंसं पुरण टाकून आपलं दुसरं हे तयार करून घेते. पुरण आपल्याला किती टाकायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे पण तेल लावू शकता बरं, मी जरी लावलेलं नसलं तरी देखील. आणि नुसतं पाणी लावलं तरी चालतं, पण तेलाने चांगली पकड राहते. आणि जेव्हा आपण हे वाफवतो ना तर तेलाची चव पण छान येते. हे पहा, हे असे आपले 2 दिंड तयार झाले आहेत. आता मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला पहिलेच ठेवलेलं आहे. गरम झालाय, त्यात आपण आता हे उकळायला ठेवू. हे पहा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता मी याच्यातली जी चाळणी आहे ती याच्यात ठेवते. यात आपण छान केळीचं पान टाकलेलं आहे, कापून लावलेलं आहे. हे पहा, आणि ह्या पानावरती आपण हे 2 दिंड पुरणाचे ठेवणार आहोत आणि 10 मिनिटं याला छान वाफवून घेणार आहोत मोठ्या गॅसवर. एक दिंड तयार करून घेते. हे जसे उकडीचे असतात ना तसे आपण तळलेले सुद्धा करू शकतो, कारण बरेच जण कोणाकोणाला हे उकडीचे दिंड आवडत नाही, मग तळूनही छान लागतात. तळण्याच्या याच्यात मात्र याला सगळ्या बाजूनी असं तेल लावून घ्यायचं असं, आणि मग याला फोल्ड मारायची. आता हे आपले तळण्याचं दिंड तयार. गोड मोमोज आपले तयार आहे. आता मी हे तुम्हाला तळून पण दाखवते. मी आता तळणीचे दिंड कसे करतात ते दाखवते. आपण दिंड तयार केलेले आहे. आता आपण कढईत त्याला तळायला टाकूया. सुरुवातीला आहे ना फक्त असं वरनं तेल सोडत राहायचं आणि मध्यम आचेवर करायचे बरं, मंद ते मध्यम. तुम्हाला दिसत असेल आहे असंच तेल टाकून टाकूनच वरचं आता छान तळल्या जाईल. आणि मग आपण त्याला थोडंसं खालनं हे झाल्यावर पलटूया. मी आता त्याला पलटवलं आहे. तर इकडनं पण असंच दुसऱ्या साईडनी पण ह्याच रंगावर होऊ द्यायचे आणि मग आपल्याला ते काढायचे. हे पहा, छान तळून झालंय आपला हा दिंड. आता याला असं काढून घ्यायचं. 10 मिनिटं झालेत. आता आपण स्टीमरचं झाकण उघडलेलं आहे मी आणि गॅस बंद केला आहे. आपले पुरणाचे दिंड तयार आहेत बघा. हे पहा किती छान दिसत आहेत तुम्हाला. ते मी हलवून दाखवते. हे पहा असे छान तयार झालेले आहेत. गरम गरम जसं आपण उकडीच्या मोदकावर तूप टाकतो की नाही तसंच ह्याच्यावरही मस्त तूप टाकायचं आणि खायचे असतात हे. मी आता हे प्लेटमध्ये काढते आणि तुम्हाला त्याच्यात तूप टाकून दाखवते. हे पहा, आता तुम्ही बघाल हे आपलं एक दिंड आहे, हे तळलेलं आहे आणि हे उकडीचे, असा फरक दोघांमधला दिसून येतो. हे पहा, हे 2 मी उकडीचे दिंड करून दाखवले आहेत आणि हा तळलेला दिंड. आता हा जो उकडीचा दिंड आहे ना, जसं आपण मोदक खातो की नाही उकडीचा तोडून, त्याच प्रकाराने याला तोडायचं असतं. हे असं
आता मी गरम असल्यामुळे त्याला मी थोडंसं चाकूनी कट करून दाखवते। हे बघा, आतलं पुरण हे असं दिसतं। आणि आता ह्याच्यावरती अशी सुंदर अशी तुपाची धार घालायची आणि छान तुपाबरोबर हे दिंड असे खायचे असतात। खूप सुंदर लागतात आणि गरम गरमच ते फार सुंदर लागतात। त्यामुळे जेव्हा खायचं आहे त्याच्या 10 मिनिटं आधी हे करायचं आणि बसायचं खायला। तर असे हे तयार झाले आहेत आपले नागपंचमी स्पेशल पुरणाचे उकडीचे दिंड। तुम्ही पण करून बघा, तुमच्याकडे आवडतील नक्की, याची मला खात्री आहे। तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पण शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।